या नितेश चौधरी आपण 8 बॉलमध्ये 25 धावा ज्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, त्याला आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊयात. मी विनंती करेन रमेशजी तरे साहेबांना. स्वर्गीय गणेश यशवंत नाईक आणि स्वर्गीय स्वाती गणेश नाईक यांच्या स्मरणार्थ अतुल गणेश नाईक यांच्याकडून ही आकर्षक ट्रॉफी. यानंतर आपण देऊयात जर्सी देऊयात. मी विनंती करेन मंचावरती उपस्थित संतोषी भोईर साहेबांना. जनार्दन गणपत नाईक, शैलेश केशव पाटील यांच्याकडून आम्हाला जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. यानंतर आपण देऊयात एनर्जी ड्रिंक सदानंद हनुमान नाईक साहेब यांच्याकडून. मी मंचावरती उपस्थित निलेशजी कोटकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण नितेशला प्रदान करावं. आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर मी विनंती करेन प्रियांश पाटील यांना आपल्या शुभस्य आपण एक गिफ्ट हॅम्पर प्रदान करावं नितेश चौधरीला. स्वर्गीय रामचंद्र गोविंद नाईक यांच्या स्मरणार्थ संतोषजी रामचंद्र नाईक साहेब यांच्याकडून अभिनंदन नितेश चौधरी. आणि नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला टी शर्ट परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. अभिनंदन जय भोलेनाथ सरवली आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत आता जय बजरंग कारिवलीला. मॅचला लवकरात लवकर सुरू करा. दोन्ही संघांना सूचना 3 ओव्हरची मॅच लक्षात घ्या दोन्ही संघांच्या कर्णधार. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती आहे वीर बजरंग कारिवली आपले ओपनिंग प्लेयर पाठवा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 10 मिनिटांमध्ये पहिल्या तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत. ही महत्त्वपूर्ण सूचना असेल कारण जवळपास 5 आता वाजलेले आहेत आणि यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. वीर तानाजी दापोडे संघाच्या अगेन्स्ट पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ खेळणार आहे शेवटच्या मॅच मध्ये आजच्या. आज देखील आपण 10 संघांचा पूल बघितला ज्यामधून वरच्या 6 संघांमधून वीर तानाजी दापोडे आणि आता आपण मॅच पाहतोय द्वितीय फेरीमधील वीर बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरुद्ध जय भोलेनाथ सरवली या 2 संघांदरम्यान. टॉस जिंकला सरवलीचा कॅप्टनने फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येते वीर बजरंग कारिवलीची. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करेन स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 इव्हिनिंग सेशन मधला हा महत्त्वपूर्ण सामना आहे. जय भोलेनाथ सरवली विरुद्ध वीर बजरंग कारिवली. 3 ओव्हरची मॅच. विलास स्पोर्ट्स राहनालला परास्त केलं वीर बजरंग कारिवलीने. सोनादेवी टेमगरला परास्त केलं जय भोलेनाथ सरवलीने आणि द्वितीय फेरीमध्ये हे समोरासमोर भिडलेले आहेत. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आले जतीन आणि सुजित. या कारिवलीचा पारंपरिक जोडीला आपण पाहतोय. चला आपण या सामन्याला सुरुवात करूयात. लगेचच फिल्डिंग सेट आहे. अंपायर्स सागरला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग सध्या सेट करण्यात येते. ऑन साइडला आपण फिल्डर जर बघितलं तर तो डीप मिड विकेटला. त्याच बरोबरीने डीप स्क्वेअर लेग युनिक फील्ड पोझिशन आहे. साईल आपल्याला फार क्वचित पाहायला मिळेल कारण मिड ऑनला 8 ठेवला आणि दोन्ही फिल्डर ऑन साइडला जे डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला. वीर तानाजी दापोडे तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचे सो कर्णधार तुम्ही मंचावरती येऊन थांबा.
जतीन पाटील ऑफ स्ट्राइक आहेत आणि ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सुजित नाईक या फलंदाजाला. ओव्हर द विकेटने गोलंदाज सागर भोईर तयार होतोय. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल सागर भोईरचा बरोबर या मॅचला सुरुवात होते 5 वाजून 3 मिनिटांनी. ऑन साइडला फ्लिक करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर आहे. पहिली धाव तर वेगाने. सेकंडचा कॉल पण थांबतील दोघेही, कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये उचलून थ्रो केलं डीप मिड विकेटच्या फिल्डरने निखिलने. सिंगलने खातं उघडतंय वीर बजरंग कारिवलीचं. मॅनेजमेंटचं कौतुक करायला हवं. सकाळी आल्याबरोबर ब्रेकफास्ट, दुपारी वेळेवरती जेवण, इव्हिनिंगला चहा देखील अगदी वेळेवरती आलेला आहे. संपूर्ण दिवस सर्वांची काळजी घेण्यात येते. अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यात येतं. यथोचित सन्मान करण्यात येतोय. या मंचाची एक विशेष ओळख. व्हॉट अ शॉट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिड विकेटला सीमा पार देखणा षटकार. ताकद, पण त्या ताकदीसोबत नजाकत होती या फटक्यामध्ये. सुपर्ब जतीनचा जबरदस्त षटकार. पॉकेट साइज रॉकेट, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि पहिल्याच बॉलवरती ते त्याने करून दाखवलं. 7 धावा. भोईरला कमबॅक करावं लागेल. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला, जिथे प्रोटेक्शन डीप स्क्वेअर लेग. पहिली धाव फार वेगाने जतीन पूर्ण करतोय, मात्र इथे लगेचच नकार दिलाय सुजितने, कारण तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. त्याला दिसत होतं समोरून थ्रो येतोय, त्यामुळे दुसरी धाव पूर्ण होऊ शकत नाही. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. फार चांगली आमच्या सोबत आज गुणसंख्या लेखकाची भूमिका पार पाडतायत. साहिल शेळके नवोदित समालोचक आहेत, त्यासोबत नामवंत स्कोरर. ऑन साइडला बॉल आत येत होता, त्याला बाहेर पाठवलंय. यूज अँड मॅक्सिमम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चिमुरडा आमचा व्हॉलेंटियर आहे, त्याचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करेन, कारण या सर्वांमुळेच प्रेक्षक आहेत कारिवलीचे. थँक्यू थँक्यू. गावाप्रती असलेलं प्रेम आहे. आपला संघ जिंकला पाहिजे. जो मॅच बॉल आहे तो मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. हा छोटा कारिवलीकर, हॅट्स ऑफ टू यू ब्रो. धावा 14. ओ समोर खेळला, मिड ऑफला फिल्डर आहे. पहिला बाउन्स वरती डायरेक्ट हिट झालंय आणि फलंदाज बाद. धावलाय जरूर, आता धावतोय पॅव्हलियनच्या दिशेने. 14 ला पहिला झटका वीर बजरंग कारिवलीला. एक क्लिप लास्ट इयर फार व्हायरल झाले होते. एक चिमुरडा, तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवरती, की स्टेजच्या बाजूला छत्रपतींची मूर्ती होती. शेवटचा एक बॉल होता, षटकाराची गरज होती. तो छत्रपतींच्या चरण स्पर्श करतो आणि षटकार मारल्यानंतर जसा धावत सुटतो मैदानाच्या आतमध्ये, तो खेळत नसतो टीम मध्ये, पण आपला गाव आहे, आपण त्या गावाचे नागरिक आहोत. आपला संघ जिंकला पाहिजे ही निष्ठा या मला छोट्या कारिवलीकराकडे देखील पाहायला मिळते. आणि म्हणूनच तो, त्याचा संघ एका बाजूला आणि तो दुसऱ्या बाजूला एकटा बसलाय. जिथे बॉल जात आहेत तो आणून देतोय. धावसंख्या 14. पहिल्या षटकातील अजूनही एक बॉल बाकी आहे आणि नवीन फलंदाज आलाय अजय. 70-70 लगा तो 6. वीर तानाजी दापोडे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं. प्रितेश पाटील मंचावरती येऊन थांबा. हेलिकॉप्टर पिकअप शॉट बॉटम एंड फलंदाज जतीनचं जबरदस्त आहे. रिस
चांगलं काम करत आहे त्याचं. आणि सध्या धावा फलकावरती आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. वीर बजरंग कारिवली 1 गडी बाद 15 धावा, अर्थातच 15 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. यस, या स्पर्धेचा नियम आहे, बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, रिप्लेस जेव्हा करण्यात येतो तेव्हा नवीनच देण्यात येतोय. आणि जुन्या बॉल ची जेव्हा नवीन बॉलची जेव्हा वरची फर निघून जाते तो वेगाने ट्रॅव्हल होतो, हवेमधून जास्त पुढे जाऊ शकतो, त्यामुळे तो मॅच बॉल. 16 धावा, माफ करा 15 धावा. सुजल चार्जर जेव्हा जेव्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात फार चांगली माहिती ते आम्हाला देत आलेले. तेजस भोईर यांच्या तालमीमध्ये घडलेले ते सुजल, नीरज, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. फार कमी वयामध्ये डेव्हलप होणारी वाहिनी मी पाहतोय माझ्या डोळ्यांसमोर. तेजसने सुरुवात केली या वेबसाईटची आणि आतापर्यंतची आपण फॅमिली बघितली यूट्यूब फॅमिली तर 89,000 त्यामध्ये आणि देखील वाढ होईल, कारण भिवंडी, कल्याण, डोंबिवली, संपूर्ण महाराष्ट्रभर लास्ट इयर महाबळेश्वर प्रीमियर लीगला देखील आमच्या सोबत ते होते. फार सुंदर टेलिकास्ट आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मागणी आणि दररोज जवळपास 3 ते 4 स्पर्धा ते कव्हर करत आहेत. 15 ते 20 जणांची तेजस बोरची टीम आहे. धावा धावफलकावरती 15. वीर बजरंग कारिवली बॅटिंग करत आहे. स्ट्रायकिंग एंडला जतीन. सेकंड ओव्हरमध्ये आलाय निखिल. फुल टॉस होता पण त्याने सोडून दिला, कारण बघितलं की बॉल फार बाहेर चाललाय. इट इज वाईड. आदरणीय उमेशजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय कैलासजी नाईक साहेब या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करेन, या पण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. ऑन साइडला आपण पाहतोय टर्न करण्यात आला. डीप मध्ये बॉल, डबलचा कॉल, जतीनचा धावलाय प्रचंड वेगाने, जीवाचा आकांताने धावतोय. पहिला सामना जिंकलाय पण दुसरा जिंकलो नाही तर पहिला सामना जिंकून काय फायदा. त्यासाठी धावांसाठी धावाधाव, दुसऱ्या बाजूने धावा वाचवण्यासाठी धावाधाव. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 18. 4 बॉल मध्ये 10 वरती जतीन खेळतोय. अजय सध्या ऑफ स्ट्राईक आहे. बॉलर निखिल तयार राऊंड विकेटने समोरच्या एंडकडून. ओहो, प्लेड ऑन, फलंदाज बाद. प्राइजलेस विकेट आली आहे. धावांचा वेग वाढवणारा फलंदाज जतीन पाटील परतीच्या प्रवासाला. आशियाच्या उपखंडामध्ये अर्थात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या 4 देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळलं जातं. तुम्ही आजही भारताच्या कोणत्याही चिमुरड्याला विचारलं की आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर तो अगोदर सांगेल क्रिकेट. तो हॉकी सांगणार नाही. हॉकीला जन्म भारताने दिलेला आहे. 18 धावा धावफलकावरती निखिलला आपण पाहतोय. पुन्हा बॉलिंग मार्क वरती रोहित नाईक. फुल टॉस आहे, टोला लागला. रोहितचा पहिला हिट स्क्वेअर लेगला. 4 धावा चौकार. चेक. आणि तसेच इंद्रपालजी पाटील साबांचं शुभागमन झालं. साबांचं देखील स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रेट अँगलने सध्या कॅमेरामॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्सला कव्हर करत आहेत. सुपर टेलिकास्ट आहे. धावा धावफलकावरती 22. रोहित आलाय आणि रोहितचा बॅटमधून पहिला हिट देखील आलेला आहे. यस्टांच्या मागून फील्ड सेट करत आहे 2 सिनियर प्लेयर, ज्यामध्ये प्रशांत आणि त्याचबरोबर सागर यांना आपण सध्या पाहतोय. तिथून खास करून सूत्र हलत आहेत पण धावा सध्या रोखणं फार गरजेचं असेल. 22 धावा आहेत. 9 बॉल झालेले आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी. हाफ फॉल होता. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. मिड विकेटला फिल्डर आहे. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आता मिसफील्ड झाली, त्याचा फायदा उचललाय. धावा पूर्ण होत असताना 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय. सध्याचा स्कोर 24.
24 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. बॉल अजूनही बाकी त्या षटकातील 2. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या, त्या तुलनेमध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या त्या 9. एक विकेटही आलेले. काय चर्चा करता दोन्ही फलंदाज अजय आणि रोहित. रोहित नुकताच आलाय पण त्याचा बॅटमधून 2 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. निखिल राऊंड द विकेट. फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला हवाई यात्रेसाठी मोठा षटकार. अँगल आला पण फुल टॉस टाकलाय. खराब लेंथ आणि त्याचा योग्य समाचार. डीप स्क्वेअर लेगला मोठा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. आपल्या डोळ्यांचा नजरेआड गेलेला बॉल आमच्या कॅमेरामॅनने त्याच्या लेन्सने तो टिपलेला आहे. सुपर क्वालिटी ग्रामीण टेनिस क्रिकेट. 30 स्कोर आहे. लास्ट बॉल अजून या षटकातील बाकी. निखिल पुन्हा बॉलिंग मार्कवरती आणि पुन्हा त्याच्या समोर रोहित नाईक. नाईकचा आतापर्यंत जबरदस्त या मॅच मधला नॉक. फुल टॉस आहे. बॅकलिपला खाली ठेवल्या, ड्राईव्ह करतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल. धावा मिळतील 2. डीप बाउंड्री आहे. बॉल तिथून गेल्यानंतर तो थ्रो केला जाईल. तो वेळ होता. 2 धावा. षटक संपन्न. 2 विकेट पडले. 2. बॅटिंग करत असताना वीर बजरंग कादिवली. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या 32. 32 धावा धावा फलकावरती. बरोबर 12 मिनिटं घेतलेलं तुम्ही. सो आता फास्ट खेळा. टीम जय भोलेनाथ सरवली. शेवटचे एक षटक बाकी आहे आणि ते जर इकॉनॉमिकल आलं नाही तर सेकंड इनिंग मध्ये फलंदाजांना स्कोरबोर्डचं प्रेशर असेल. 50ला टच केल्यानंतर जरूर बॅटिंग ऑर्डर आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं की 60 धावा चेस करण्यात आलेल्या आहेत सरवलीकडून. अंपायरचा सिग्नल येतोय, फील्ड सेट करा सरवली. वीर तानाजी दापोडेचे खेळाडू देखील येत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये ते खेळतील. 3 सामने त्यांनी जिंकले. या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला सध्या पाहायला मिळतात स्क्रीनवरती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती. त्याच बरोबरीने प्रत्येक कलाकाराचा आराध्य 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाची मूर्ती देखील तुम्हाला पाहायला मिळते. विजयजी चौधरी यांना विनंती असेल आपण मंचावरती. सरवली जास्त वेळ घेतात अंपायर्स. सूचना असतील तुम्हाला मॅनेजमेंट कडून. ज्या सूचना मॅनेजमेंट टीम आम्हाला करते त्याच आम्ही तुम्हाला करतोय. त्यामुळे वेळेचं भान असू द्या. तुम्हालाच खेळायचं आहे. याच 2 संघांमधून एक संघ जिंकणार आहे. त्यालाच पुढच्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध खेळायचं आहे. बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 32 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक या पहिल्या डावामधलं आणि गोलंदाजीसाठी आलाय जयेश पाटील. चला लवकर, अन्यथा लास्ट मॅच मध्ये ओव्हर कमी करण्यात येतील. स्ट्रिक्ट वॉर्निंग बाय मॅनेजमेंट. खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल रिलीज करत असताना बोट फिरवलेत. ओव्हर थ्रो झाला. बॅकिंगला फिल्डर शॉट फाईनचा. फाईन लेग्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने बॅक करत असताना प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितेश. जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. चेक. तसेच सन्माननीय निखिल दादा जोशी दादांचं देखील शुभागमन झालं. दादा आपलं देखील स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाच बॉल बाकी आहेत. स्लॉग ओव्हर आहे. आहा स्लॉग स्वीप. हवेमध्ये बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमारेषा पार आलाय. आणखी एक गगनचुंबी षटकार.
रोहित नाईकचा बॅट मधून सध्या आपण पाहतोय षटकार. टोटल स्कोर 39. सूत्र हातामध्ये घेऊन जबाबदारीने बॅटिंग करत असताना, जबाबदारी ढकलणं सोपं असतं पण जबाबदारी घेऊन सध्या बॅटिंग करत असताना कारिवलीसाठी खोला टाकलाय. ऑलरेडी शफल झाला, जागा मिळाली होती आणि पॉपिंग क्रीजचा फार चांगल्या पद्धतीने वापर करत असताना सध्या गोलंदाज, पॉपिंग क्रीज ही गोलंदाजाची प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीचा फार चांगल्या पद्धतीने वापर करतोय. कोपऱ्यातून बॉलला टाकलाय, खोला टाकला आणि फलंदाजाला अटेम्प्ट करत असताना यावेळेला शेवटच्या क्षणाला ऑकवर्ड पोझिशन मध्ये बॅट्समन होता, डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 7, 3 बॉल बाकी. समोर मारण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय, बाउन्स नव्हता. वन मोर डॉट बॉल, कमबॅक गोलंदाजाचे चेक. तसेच या सायंकाळच्या सत्रामध्ये आपले मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहत आहोत, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांचं शुभ आगमन होत आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी, प्रत्येकाशी जिव्हाळ्याने बोलणारे व्यक्तिमत्व आणि म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने हा संपूर्ण नाईक साहेबांचा मित्र परिवार मंचावरती. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, मिडॉनला बॉल पहिलीदा वेगाने सेकंड साठी धावतायत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, धावा मिळतील 2 आणि या 2च्या सहाय्याने आपण पाहतोय टोटल स्कोर सध्याचा वीर बजरंग कारिवलीचा 41. 1 बॉल बाकी आहे. लास्ट ओव्हर मध्ये तितक्याशा धावा आल्या नाही. षटकार जरी आला असला दुसऱ्या बॉलवरती तरी फक्त आल्या त्या 9 धावा. थँक्स टू साहिल शेळके, ते आमचे स्कोरर आहेत. थँक्स टू सुजल चार्जर, ते आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत. दोन्ही आमच्या समालोचक मित्रांचे देखील मनापासून आभार. विशाल पाटील, सुभाष जुमाळ सर. शेवटचा 1 बॉल, धावा आहेत 41. फुल टॉसला स्विंग केलाय, बॉल स्क्वेअर लेगला. फिनिशिंग टच, नाईकचा नॉक जबरदस्त राहिला या मॅच मध्ये. 47 ला पहिला डाव संपलाय. वीर बजरंग कारिवलीचा बनवायचा जय भोलेनाथ सरवलीला 48, टार्गेट 48. आदरणीय नरहरी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. राहनाल या आमच्या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आपल्या सर्वांना आम्ही आदरणीय महेंद्रजी नाईक साहेब यांच्या वतीने इन्व्हाइट करत आहोत, या आपण मंचावरती. सो टार्गेट जर आपण बघितलं तर ते आता 48 से 48 धावांचा पाव्यात सरवली की मग कारिवली. वीर तानाजी दापोडेचा अगेन्स्ट कोणता संघ येतोय लास्ट मॅच मध्ये, त्यासाठी आपल्याला ही इनिंग पाहावी लागेल आणि 3 षटकांमध्ये 48चं टार्गेट कशा पद्धतीने चेस होईल की नाही होणार आता प्रत्यक्ष धावतं वर्णन येथील पुन्हा एकदा तुमच्या समोर. याच भिवंडी तालुक्याला बिलॉंग करत असताना गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या आपल्या वाणीमधून जे सेवा करत आहेत यावेळी सुभाष धुमाळ सर यांना आणि आणखी एक अपकमिंग यंग टॅलेंट व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील यांना थँक्यू. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित वलपाडा वर्ण स्पेशली आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उद्योगपती सन्माननीय इंद्रपालजी पाटील साहेबांची शुभ उपस्थिती आपण पाहत आहोत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते इंद्रपालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. इंद्रपालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. उद्योगपती तसेच समाजसेवक आहेत वलपाडा गावचे आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. साहेबांचा सन्मान केला जातो. पुन्हा एकदा साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आपल्या मत आहे आदरणीय गणपत मामा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया आणि मी नाईक साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गणपत मामांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणपत मामांचं देखील सन्मान इथे केले जाते आणि त्यानंतर आपण सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित युवा उद्योजक आणि एक समाजसेवक यांची उपस्थिती आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. निखिलदादा जोशी दादांचा आपण शुभ सन्मान करूया आणि सन्मान करण्याकरिता मी लितेश दादा नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निखिलदादा जोशी दादांचा शुभ सन्मान करायचा आहे.
त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित विकीदादा तरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी लितेश दादा नाईक यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विकीदादा तरे दादांचा सन्मान करायचा आहे. विकीदादा तरे दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मनीष दादा पाटील दादांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील पुढे या आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे. मनीष दादा पाटील दादांचा शुभ सन्मान प्रमाणे ते केला जातो लितेशजी नाईक दादांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित हेमंतदादा पाटील दादांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि मी विनंती करतो लितेशजी नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते हेमंतदादा पाटील दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. हेमंतदादा पाटील दादांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. तसेच आकाशजी तिवारी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. मी लितेशजी नाईक यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते आकाशजी तिवारी यांचा सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. धन्यवाद करण कालन. लक्ष ठेवले गेले ते 48 धावांचं आणि 48च्या लक्ष्याचा पाठलाग इथे करण्यासाठी दोन्ही सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. कल्पेश पाटील आणि त्याच्या समेत प्रशांत पाटील. तर पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा कारिवली संघनायकाने सोपवले लैलेश नाईक याच्यावर. लैलेश नाईक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटील यांनी या सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. लैलेश नाईक दुरोच्या टोकाकडून सामोरे जाईल फलंदाज कल्पेश पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली एक्स्ट्रेक्षक चेंडू खाली सुजित नाईक सेफ यान. आणि ते मात्र पहिला हादरा बसतोय या सरवले या संघाला फलंदाज प्रशांत पाटीलच्या रूपात. मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती तो फलंदाज मात्र इथे बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. आणि आता मात्र नवीन बॅटर मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नितीश चौधरी या आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आव्हान 48 धावांचं एक तगडं आव्हान म्हणता येईल कारण सामना 3 षटकांचा आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये लैलेश नाईक यांनी या आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. एक्स्ट्राक्षकच्या भूमिकेमध्ये सध्या चालू क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेलं एक्स्ट्राक्षक सुजित नाईक आपण पाहतोय. लैलेश नाईक पुन्हा एकदा फार इन करून इथे मात्र चेंडूला फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय सीमारेषेवर गोल. षटकार. प्रितेश पाटील आणि नरहरी पाटील साहेबांचे इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत. चेक तसेच नरहरी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे प्रितेश पाटील आणि हर्षदादा चौधरी त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. जय बुलढाण्यात सरुले संघाची 15 धावा, 48 धावांचं लक्ष्य. आणि इथून अजून 2 षटकामध्ये या 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 16.5 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकावं लागतील विजयासाठी जय बुलढाणा सरवले या संघाला. आजच्या दिवसामध्ये सेकंड लास्ट सामना आपण मध्ये रणवीर 11 वीरबजरंग कारिवली विपक्ष जय बुलढाणा सरवले या 2 संघामध्ये. आणि यामधील विजेता संघ आज शेवटच्या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघासमोर जय बुलढाणा सरवले माफ करा आपण पाहतोय सध्या धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. इथे मात्र आपण पाहतोय हलवरी चेंडू हाताळला होता जतीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आणि पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 15 धावा. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि या दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरले होते. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिडविकेट झोनमध्ये झेल. आणि इथे मात्र समावत होते फलंदाज नितेश चौधरी याचा खेळ. ज्याने सचिन तेंडुलकरच्या अगोदर कसोटी क्रिकेटमध्ये 2 द्विशतके झळकवण्याचा विक्रम केला होता. आजचा दिवस तसंही फलंदाजाच्या नावे राहिलेला आहे. भारताचा प्रिन्स शुभमन गिल ज्याचं द्विशतक पाहायला मिळतं न्यूझीलंड विरुद्ध. आणि AB डिव्हिलियर्स ज्यांनी अवघ्या 31 चेंडूमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम आजच्या दिवशी केला होता. जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळताना धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिर आहे 15 धावा. आव्हान आहे ते 48 धावांचं. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे स्केअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार. लांब पाल्याचा षटकार. वेगाने वाढून होते धावपलीकडे 21 धावा. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय हेड टू हेड मुकाबला. अजून या सामन्याचं चित्र पूर्ण आहे पण स्पष्ट नाही. अगदी बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकताना पाहायला मिळतोय. अरे दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. दोन्ही संघ आपण पाहतो बलाढ्य संघ आहेत. आणि दोन्ही संघ मातबर संघ आहेत. फुलटॉस चेंडू दे घुमा के जसा चेंडू तसा समाचार. चेंडू पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या वरून लॉंग वे षटकार.
तर वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. या गोष्टी देखील कडे देखील लक्ष असू द्या. 27-2 अशी स्थिती सध्या आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जतीन पाटील ह्या गोलंदाजी ट्रॅकवर इथून 8 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे या पंचांचा इशारा नो बॉल आणि फीटचा इशारा देखील केला जातोय पंचांकडून. या चुकामध्ये टाळावे लागतील कारिवली संघाला. धावसंख्या 28 20 धावांची इथून बरोबर आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण सध्या पाहायला मिळते. रणवीर 11 वीरबजरंग कारिवली विपक्ष जय भोलेनाथ सरवली. कारिवली विपक्ष सरवली ही लढत सध्या आपण पाहतोय. येथे या फ्रीटचा फायदा उचललेला नाही. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या 28 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आपण बघतोय. जतीन पाटील दुसरं षटक तोलतोय दूरवरच्या टोकाकडून. तर सामना करेल फलंदाज निखिल चौधरी. इथे विकेट टू विकेट हा चेंडू हलकासा अपील तिथे केला जातो, मात्र पंच संमत नाहीत. कुठेतरी इम्पॅक्ट नक्कीच एस्टेनच्या बाहेर. आणि अशा प्रकारे या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ सरवली संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. आता मात्र 6 चेंडूचा इथून खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. तर लगेच खेळ सुरू करायचा आहे. यानंतर अजूनही सामना आपल्याला खेळवायचा आहे. वेळे संदर्भात नक्कीच आपण सहकार्य करायचं आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, क्लिअर नाही. आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज रणवीर 11 वीरबजरंग कारिवली संघाकडून वीरताने दापोडे संघ आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. तर या सामन्यातील विजेता संघ विपक्ष वीरताने दापोडे. तर खेळ सुरू करायचा आहे. आपल्याला वारंवार नक्कीच आमच्या संमेलन कक्षामधून देखील सूचित केलं जाते. गोलंदाजी सुरू करायची आहे. यश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पदे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि त्या प्रयत्नात फलंदाज धावचित. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे आणि अति घाई नडतं इथे मात्र फलंदाज निखिल चौधरी याला. या करण कांबळे याचं रनआउट होणं देखील राणा संघासाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. न्यू बॅटर हर्षद चौधरी आपण बघतोय. या संघाचा सर्वात अनुभवी बॅटर आता मात्र मैदानामध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज यश मात्रे शेवटचं षटक बदलतोय कारिवली या संघाकडून. इथे मात्र चांगला चेंडू अगदी ब्लॉकहोलमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. विकेट विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू देखील आपण बघितलं तर याच प्रकारे एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेल्या संघाची धावसंख्या 29. इथे या इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा क्रुझर मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते या गेलचा खेळ. प्रशांत उर्फ गेल डगॉटच्या आसऱ्याला परतताना.
आता मात्र शेवटचे 2 चेंडूंनी 13 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. म्हणजे 2 षटकार देखील इथे या ठोकले गेले तरी मात्र पराभूत होऊ शकेल सरवले हा संघ. आणि या स्पर्धेचे नियमावली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. या अगोदर राहणार संघ देखील एका धावेने पराभूत झाला होता. स्कोर लेवल झाला होता. सामना टाय झाला होता. आणि या चेसिंग कंपल्सरी या नियमाच्या जोरावर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाने तो सामना जिंकला होता. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल पाहायला मिळते. एखादा चमत्कार घडला तर नक्कीच सरवली संघ हा सामना जिंकू शकेल. 2 चेंडूंनी 13 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की कुठला चमत्कार तर घडणार नाही आणि कुठला नमस्कार देखील होणार नाही. पराभवाच्या छायेत आपण बघतोय सध्या जे बोलून सरवले संघाने या वेजाच्या उंबाट्यावर रणवीर 11 वीर बजरंग कारगिवली हा संघ. आणि जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे की पुढील सामना वीर तानाजी दापोडे विपक्ष रणवीर 11 वीर बजरंग कारगिवली या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. औपचारिकता शेष राहिलेली आहे. तर हा सामना जिंकलेला या रणवीर 11 वीर बजरंग कारगिवली या संघाने अभिनंदन कारगिवली ह्यानं हार्ड लक सरवले. तर टॉसकडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण नंतर देणार आहोत. तर लगेच टॉससाठी या. टॉस केला जाईल आमच्या स्वर्गीय यशवंत नाईक टॉस बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण नंतर देणार आहोत. इंद्रपाल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल शिवसेना शाखा प्रमुख इंद्रपाल पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत धीरज मडवी साहेबांना देखील विनंती असेल का आपण या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते स्वर्गीय यशवंत नाईक टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. जास्त वेळ आपण टॉस बॉक्समध्ये देखील घेणार आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त निर्णय जाणून घेणार आहोत टॉस उडवल्यानंतर. तर टॉस केला जाईल. दापोडे विपक्ष कारगिवली हे 2 संघ आपल्याला आज शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. मयुरेश कॉल आहे.